सांगवी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण काम निकृष्ट दर्जाचे, ठेकेदाराची चौकशी करा, सरपंच कणीलाल पावरा यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। नवी सांगवी, जुनी सांगवी, दारबर्डी पाडा, ओऱ्या पाणी पाडा, लाल कराड, पिपरी पाडा, अंबाबाई पाडा, काळा पाणी पाडा इत्यादी ठिकाणी जलकुंभांचे बांधकाम, जलवाहिनी टाकणे, विहिरींचे खोदकाम करणे, विद्युत जोडणी इत्यादी कामांना मागील 2 वर्षापासून मंजुरी मिळाली। सदर ही कामे चालू असून गेल्या 2 वर्षापासून धीम्या गतीने काम सुरू असून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप या ठिकाणी ग्रामपंचायत सांगवी सरपंच कणीलाल पावरा व सदस्यांनी केला आहे। याबाबत वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले असून तसे निवेदन देखील देण्यात आले। आमदार अमरीशभाई पटेल यांना देखील संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। तरी संबंधित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेल्या पाड्यांवरील हर घर नल हर घर जल या योजनेचा लवकरात लवकर पाठपुरावा करून उन्हाळ्याच्या आधी येथील ग्रामस्थांना पाणी मिळेल अशी सुविधा करण्यात यावी, अन्यथा पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे। तसेच संबंधित ठेकेदार काम धीम्या गतीने करीत असल्याने त्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे व संबंधित ठेकेदाराला निकृष्ट काम होत असल्याने त्याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेवेळी सांगवी ग्रामपंचायत सरपंच कणीलाल पावरा, उपसरपंच अरुणाबाई कोडी, ग्रामपंचायत सदस्य अमर भिल, निलेश जाधव आदी ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। बोला सर। साहेब, माझं नाव कणीलाल हिरमल पावरा, सांगवीचा सरपंच, शिरपूर तालुका। 2 वर्षांपासून जल जीवन मिशनचं कामं चालू आहे, 5.5 कोटीचा। साहेब, तो गुजरातचा हरीशभाई म्हणून एक कंत्राटदार आहे, ठेकेदार। तो असा 2 वर्षामध्ये आता मे जून महिन्यापासून बंद आहे। आतापर्यंत कमीत कमी 4 मिस्त्री बदलून गेले। मिस्त्रीला मी सांगतो भाऊ, तो म्हणे पैसे देत नाही, ते म्हणे असं झालं ना। अजूनपर्यंत एक बी टाकी 9 टाकी लहान मोठी एक बी टाकी फायनल झालेली नाही। आणि ओऱ्या पाणी पिपरी पाड्यामध्ये एक विहीर खंदायची आहे, ती विहीरसुद्धा अजून खंदली नाही, तिथे थोडी टाकी बनली। आणि नवी सांगवीला भिलवाडामध्ये